नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदित्य 101 मध्ये काउन्सिलिंगसाठी येतोय. ही गोष्ट मुक्ताने घरच्यांपासून लपवून ठेवलेली असते, त्यामुळे सागरला राग येतो आणि सागरनं जेवताच आता रूममध्ये निघून जातो. तर मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं. मुक्ता विचार करत असते की आई म्हणत होते तेच खरं झालं, आता काय होईल, आता काय मोठा प्रॉब्लेम होईल. मग बापू मुक्ताला सांगतात की सुनबाई, तुझी ह्याच्यामध्ये काही चूक नाही, तू एक काम कर, तू सागरसाठी जेवण घेऊन जा. आता मुक्ता सागरसाठी जेवण घेऊन येते, परंतु सागर मात्र जेवायला अजिबात तयार नसतो. तो फक्त मुक्ताकडे रागाने बघत असतो आणि मुक्ताला तो म्हणत असतो की एवढा जर आदित्य जवळ येत होता, तुम्हाला पण माहिती आहे की आदित्यवर माझं किती प्रेम आहे, तर तुम्ही मला आदित्यबद्दल का नाही सांगितलं? मी एकदा त्याला भेटलो असतो ना. आदित्य एवढ्या जवळ येऊन सुद्धा मला त्याचे लाड करता आले नाही, त्याला बघता आलं नाही. तुम्ही हे जे काही केलंय ना, ते अत्यंत चुकीचं केलंय आणि मला खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती. तर मुक्ता म्हणत असते की अहो सागर, तसं नाहीये. अहो खरं तर तुम्हाला आता मला खरं सांगावंच लागेल. सुरुवात इथून झाली ना की आदित्यला शाळेने प्रवेश नाकारला होता, त्यामुळे प्रिन्सिपल मॅडमला मी भेटले आणि आदित्य चांगला मुलगा आहे, फक्त लहानपणापासून त्याच्या मनावर काही परिणाम झाले, त्यामुळे तो असं वागतं, असं मी प्रिन्सिपलला समजावून सांगितलं. त्यानंतर प्रिन्सिपलने आदित्यचा प्रवेश तर स्वीकारला, परंतु ते बोलले की आपल्याला आदित्यचं काउन्सिलिंग करावं लागेल आणि माझी आई त्याच्या स्कूलमध्ये काउन्सिलिंग मेंबर आहे, त्यामुळे आदित्यचं काउन्सिलिंग हे माझ्या आईकडेच आलं. त्यामुळे आदित्य हा माझ्या आईकडे काउन्सिलिंगसाठी येत होता. मी माझ्या आईला लहानपणापासून बघितलंय की माझ्या आईने कित्येक लहान मुलांचे आयुष्य बदलवलेत आणि आपल्या आदित्यचं सुद्धा आयुष्य बदलेल. आदित्य म्हणतो की ते सर्व ठीक आहे, परंतु तुम्ही मला सांगितलं का नाही? तर म्हणत असते की अहो सागर, तुम्ही एका गोष्टीचा विचार करा ना, जर तुम्ही तिथे गेले आणि ही गोष्ट जर सावनीला समजली तर सावनी त्या गोष्टीचं भांडवल करेल ना आणि ती तुमच्यावरच उलटी फिरेल आणि मग लगेचच कुठल्या ना कुठल्या गोष्टीला आणि ती गोष्ट कोर्टापर्यंत नेईल. आपल्याला हे सगळं नव्हतं करायचं, त्यामुळे ही सिच्युएशन मी अगदी हलक्या रीतीने सांभाळत होते आणि यामध्येच असं काहीतरी झालं. सागर तिला म्हणत असतो की सगळ्या गोष्टी जाऊ द्यात, तुम्ही प्रत्येक गोष्ट मला सांगता, मला न विचारता काही करत नाही, मग ही गोष्ट तुम्ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. आणि मग मुक्ता सांगू लागते की तुम्ही काळजी करू नका, मी आदित्यच्या पुढच्या भविष्यासाठी आणि तुमच्या चांगल्यासाठीच हे सगळं केलंय. आणि ती सांगते की आदित्यच्या काउन्सिलिंगची आम्ही तयारी सुद्धा केली आहे, त्यासाठी आई आणि मी आम्ही दोघीही प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आईने आदित्यला पिगी बँकची गोष्ट सांगितली ना, तर तुम्ही दिलेला पिगी बँक हा आदित्यला चांगला आठवतोय आणि ती गोष्ट सुद्धा त्याला आठवतीये. तेव्हा तो खूप इमोशनल झाला होता. आईने जेव्हा त्याला विचारलं की ही गोष्ट तुला कोणी सांगितली होती, तेव्हा त्याने हे सांगितलं की मला ही गोष्ट माझ्या पप्पाने सांगितली होती. सागरला हे ऐकून खूप बरं वाटतं. सागर आता मुक्ताला विचारत असतो की आणखी काय बोलला आदित्य माझ्याबद्दल? त्या म्हणते की मी तुम्हाला सांगेल, परंतु तुम्हाला एक एक घास खावं लागेल. आणि मग सागरला एक एक घास जेवण भरवत आता मुक्ता त्याला आदित्यबद्दल सगळं काही सांगू लागते. मुक्ता त्याला सांगते की तुमच्या वॉर्डरोब मधून मी अल्बम घेतला होता आणि तो अल्बम मी आईकडे दिला होता. त्या सगळ्या गोष्टींची त्याला आठवण करून दिली आणि तुम्हाला माहितीये का, आदित्य अजूनही तुमच्यावर प्रेम करतो, फक्त तो ते बोलून दाखवत नाही, त्याच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल फिलिंग्स आहेत. हे ऐकून सागरला खूपच बरं वाटतं. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, मला फक्त एकदा आदिला भेटायचंय, फक्त एकदा. परंतु मुक्ता म्हणत असते की हे बघा, आता एवढं सगळं चांगलं चालू आहे आणि तुम्ही जर आदित्यला भेटले आणि काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मग काय करायचं? तर सागर तिला म्हणत असतो की काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही, परंतु मला फक्त आदित्यला एकदा बघायचंय आणि आदित्यला एकदा भेटायचंय. तर सागर खूप गयावया मुक्ता पुढे करत असतो, त्यामुळे मुक्ता म्हणते की ठीक आहे, काहीतरी करूयात आपण. आता इकडे सावनी जी असते ती प्रिन्सिपलचं लेटर शोधत असते आणि त्यावर आदित्यचं काउन्सिलिंग जे करणार असतात त्यांचा नंबर असतो, म्हणजे माधवीचा नंबर असतो. कारण काउन्सिलिंगमुळे आदित्यवर खूप चांगले परिणाम होत असतात. आदित्य अगदी गुड बॉय सारखा वागायला लागलेला असतो आणि तेही या सावनी आणि हर्षवर्धनला काही देखवत नसतं. कारण आदित्य जर बॅड बॉय म्हणून राहिला तरच तो आपल्याला कामाला येईल असं त्या दोघांना वाटत असतं. त्यामुळे ही नक्की काउन्सलर कोण आहे हे त्यांना शोधायचं असतं. तर हर्षवर्धन तिला सांगतो की तुला जर ते लेटर सापडत नाहीये तर तू एक काम कर, आदित्यच्या प्रिन्सिपलला कॉल कर. सावनी आदित्यच्या प्रिन्सिपलला कॉल करते आणि विचारते की आदित्यचा परफॉर्मन्स आता कसा आहे, आदित्य चांगला वागतो ना? तेव्हा त्या मॅडम सांगतात की हो, आदित्य आता खूप चांगला वागतोय आणि आदित्यमध्ये खूप फरक पडलाय. सावनी म्हणते की खरंच आदित्यमध्ये एवढे चेंजेस झाले ना, आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आणि आदित्यची काउन्सिलिंग कोणी केली याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायचं होतं आणि आम्हाला त्यांना पर्सनली थँक्यू म्हणायचंय, कारण त्यांनी आमच्या मुलाला एवढं चांगलं घडवलं, एवढे चांगले संस्कार दिले. प्रिन्सिपल मॅडमला वाटतं की सावनी खरं बोलतीये, त्यामुळे प्रिन्सिपल मॅडम सांगतात की तुमच्या आदित्यचं काउन्सिलिंग हे माधवी गोखले यांनी केलंय. आता हे ऐकल्यावर सावनीचा माथा ठणकतो आणि सावनी आता डायरेक्ट चिडचिड करायला लागते, फोन ठेवते आणि ती हर्षवर्धनला म्हणत असते की बघितलं ना,
हे सगळं त्या मुक्ताने घडवून आणलंय. यामध्ये मुक्ताचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मुक्ताला आधीला माझ्याकडून हिसकावून घ्यायचंय म्हणून मुक्ताने हे सगळं घडवून आणलंय. आणि माधवी गोखले म्हणजे मुक्ता गोखलेची आई आहे आणि हे सगळं मुक्ताच्या सांगण्यावरनच केलं जातंय. त्यामुळे मी आता अजिबात गप्प बसणार नाही. मी आत्ताच्या आता तिकडे जायला निघते. असं म्हणून आता सावनी तिकडनं निघालेली असते. सावनी अतिशय रागामध्ये असते. ते बघून हर्षवर्धनला मात्र छान वाटत असतं आणि हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी येताना तू एक घाव आणि 2 तुकडे करूनच ये. तर इकडे माधवीने आदित्यची लहानपणीची जी खेळणी आहे ती सगळी हॉलमध्ये मांडून ठेवलेली असते. आदित्य जेव्हा येतो तेव्हा ते बघतो आणि आदित्यला त्याचं लहानपणीची खेळणी आठवायला लागते. आदित्य सगळे त्या खेळणींकडे बघत असतो. एक एक खेळणी अगदी नीट निरखून बघत असतो. माधवीलाही ते बघून छान वाटत असतं. तर आदित्य त्यांना विचारतो की ही खेळणी तुमच्याकडे कशी काय? म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा सेम माझ्याकडे अशी खेळणी होती. ते की अरे माझ्या मुलींची लहानपणीची खेळणी आहे ती आणि खूप पसारा झाला होता ना म्हणून मी ती द्यायला काढली आहे. आदित्य म्हणतो की मी थोडा वेळ बघू का ही खेळणी? माधवी म्हणते की हो बघ ना. आता आदित्य एक एक खेळणी अगदी व्यवस्थित बघत असतो. सगळ्या गोष्टी नीट निरखून बघत असतो. ती सगळी खेळणी त्याला सागरने दिलेली असते. आता थोड्या वेळानंतर डोरची बेल वाजते. मुक्ता आलेली असते. माधवी मुक्ताला म्हणते की अगं मुक्ता तू कशाला आली आहेस इथे? तू जा बरं इथून. आदित्य आतमध्ये. तेव्हा मुक्ता म्हणते की हो आई मला माहिती आहे तू माझ्यासोबत 2 मिनिटं चल. आता ती माधवीला ओढून घेऊन तिथून निघून जाते. तर सागर आता वेश चेंज करून तिथे आलेला असतो. सागरने पूर्ण जोकरचं रूप धारण केलेलं असतं आणि जोकर बनून आता सागर आदित्य समोर जातो. तर आदित्य पहिल्यांदा विचारतो की कोण आहात तुम्ही? म्हणजे मॅडम तर इथं नाहीये, तुम्हाला त्या हव्या होत्या का? तेव्हा सागर म्हणतो की नाही मला तर एक क्यूट आणि स्मार्ट बॉय हवाय. माझी जादू हरवली आहे त्यामुळे तो मला जादू माझी शोधून देण्यामध्ये मदत तरी करेल. तेव्हा आदित्य म्हणत असतो की काही पण काय बोलताय, जादू कुठे हरवते का? जोकर म्हणतो की पण माझी हरवली आहे ना. असं म्हणून सागर आता त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. आदित्य त्यांना विचारतो की तुम्हाला जादू करता येतेच का खरं? तेव्हा सागर म्हणतो की थांब तुला करून दाखवतो. आणि मग सागर एक एक जादूचे प्रयोग आता आदित्यला करून दाखवतो. सागरला आधीच जादू येत असते. सागरला जादूचे प्रयोग माहीत असतात आणि जी जादू त्याला येत असते ती आदित्यला तो करून दाखवत असतो. त्यामुळे आदित्य फार हॅप्पी झालेला असतो. लास्टची जी जादू असते तेव्हा आदित्य म्हणतो की ही तर जादू मला पण करता येते. सागर म्हणतो की कशी काय करता येते? तर आदित्य म्हणतो की येते मला, कारण माझ्या सागर पप्पाने मला ती शिकवली आहे. असं म्हटल्यावर आता सागरच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं आणि सागरला खूप छान वाटतं. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सागर हा आदित्यला मिठी मारतो आणि नेमकं त्यावेळी सावनी तिथे येते. सावनी म्हणते की आदित्य हो बाजूला, कोण आहे हा आणि तुला का मिठी मारतो? आता माधवी ही खूप घाबरलेली असते आणि सोबतही सागरला आता काय करावं ते कळत नसतं. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.